आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। म्हैसाळीतील स्टँड लगत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चबुतऱ्यासाठी मातंग समाजाच्या वतीने वारंवार मागणी होत असताना देखील त्या जागेवर संजय कुची पाटील नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे बांधकाम करून मातंग समाजाच्या अवहेलना करण्याचे काम केले आहे। तसेच संजय कुचे पाटील यांना राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने नोटीस बजावण्यात आलेली आहे की सदर अतिक्रमण काढून घेण्यात यावं, तरी देखील संजय पाटील हा त्या जागेवर अतिक्रमण करून दांडगावशाही करत आहे। म्हणून ते त्या निषेधार्थ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला शाखा नंबर 9च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। अन्यथा मातंग समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे यांनी केले आहे। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार आयगोळे, मिरज तालुका अध्यक्ष सतीश केंगार, मराठा आघाडीचे अध्यक्ष सत्यजित कराडकर, भीम आर्मी संविधान संरक्षण दलाचे संस्थापक अध्यक्ष जयला भैशेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगलीचे अध्यक्ष अर्जुन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती सांगलीचे माजी अध्यक्ष गॅब्रिएल भाऊ तिवडे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सांगली जिल्हा जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे, म्हैसाळ शाखेचे अध्यक्ष दीपक स्तुपे, म्हैसाळ शाखेचे उपाध्यक्ष हर्ष आवळे यांच्यासह लखन धोंगडे, सतीश कांबळे, वैभव लोंढे, सुधांशु कांबळे, शंकर कांबळे यांच्यासह अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। मिरज प्रतिनिधी गणेश कांबळे। गेल्या अनेक दशकापासून मातंग समाजाच्या वतीने म्हैसाळ स्टँड लगत अण्णाभाऊ साठेंचा चबुतरा उभारण्यात यावा यासाठी ग्रामपंचायतीकडे तोंडी स्वरूपामध्ये चर्चा व पुढाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती। परंतु ज्या वेळेला मातंग समाज सदर चबुतरा का अजून व्हायला तयार नाही म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अग्रेसर झाल्यावर लगेच त्या ठिकाणी एक जातीवादी शक्ती जे मनुवादी विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवून मातंग समाजाची अवहेलना करण्यासाठी त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या चबुतऱ्याच्या जागेवर त्या ठिकाणी दुकानगाळा बांधून त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून आज समस्त मातंग समाज व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ सदर अतिक्रमण काढून घ्यावं आणि त्या ठिकाणी चबुतरा बांधण्यात यावं, अन्यथा मातंग समाज हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करेल आणि याला परिणामी म्हणून प्रशासन जबाबदार राहील। काय घोषणा काय म्हैसाळीतील घटनेचा निषेध करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांनी जे आंदोलन केले त्या आंदोलनास भीम आर्मी संविधान रक्षक बल संस्थापक या नात्याने मी जयला भैशेख यांना या प्रकरणी जाहीर पाठिंबा देत आहे। जे दलितांवर, बौद्धांवर व अल्पसंख्यावर जे या काळामध्ये जे 10 वर्षामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहे त्याचा मी निषेध करतो। कारण मातंग समाजाचं श्रद्धास्थान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आपल्या शाहीरतून झोपलेल्या समाजाला जागणार करणाऱ्या बहुजनाला प्रेरणा देणारे हे महान लेखक शाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि यांचं तिथं चबुतरा व्हावं हे सांगली जिल्ह्यासने अख्ख्या महाराष्ट्राची मागणी असून या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घ्यावी। जे बेकायदेशीर बांधकाम जे म्हैसाळमध्ये चालू आहे ते त्वरित थांबावे, अन्यथा बहुजन समाजाचा ज्यावेळेला उग्र होईल त्यावेळी प्रशासनाला फक्त कमी होईल एवढं सांगतो मी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय हिंद। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।